हॅलो मैत्रिणींनो, चला जाऊया ना निसर्गोपासक बनायला, निसर्गाशी मैत्री करायला. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर निसर्गाचे मित्र आहोत, पण म्हणणं वेगळं आणि कृती करणं वेगळं. बरं, शाळेला सुट्ट्या लागल्या, पण आमच्या नगर परिषद शाळेत समर कॅम्प सुरू आहे बरं. आणि यावेळेस मी माझ्या लेकरांना निसर्गाच्या जवळ नेण्याचा ध्यासच घेतला आहे. शिवाय ग्रीष्मही सुरू आहे आणि शाळेत पिवळं धमक बहावा फुलला आहे. मग माझ्या जुन्या शाळेत मांडवगडे मॅडमनी मला गेस्ट म्हणून पण बोलवलं आहे, याचाही आनंद वेगळा. असो, आता बहावा फुलला आहे, मग हे झाड कशाचं, त्याचे उपयोग, त्याचे फायदे, त्याचे औषधी गुणधर्म मुलांना कळायला की नको, म्हणून हा सारा प्रपंच केला आहे. आणि बहाव्याच्या फुलाची भाजी करायचं ठरवलं, कारण घरी आईवडिलांनी कितीही सांगितलं तरी मुले थोडे ऐकतात. तेच टीचरनी सांगितलं की मुले लगेच ऐकतात आणि विचार मंथन करतात, आणि लागलीच मुलांची निसर्गाशी मैत्री होते. जग जिंकल्याचा आनंद होतो की नाही. निसर्गाविषयी संवेदनशीलता निर्माण झाली की लेकरं फुलं पानांशी खेळायला लागतात, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायला लागतात, त्यांच्या वेदना समजायला लागतात. कशा माहीत आहे का, 45 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण राहू शकत नाही, मग झाडे कसे राहतील. असा सर्जनशील विचार विद्यार्थ्याच्या मनात निर्माण होऊन उन्हापासून बचावासाठी मुले ग्रीन शीटचा वापर करतात. आहे की नाही संवेदनशीलता. या निसर्गप्रेमामुळेच माझे विद्यार्थी आज आवळ्यापासून आवळा किस, आवळा कँडी करायला लागले, आवळा खायला शिकलेत. काही जणांना आवळा कसा खायचा हेही माहीत नव्हते, आज बिनधास्त आवळे खातात. घरी आईवडिलांना आवळ्या कँडीची रेसिपी सांगून आवळ्या कँडी करायला भाग पडतात. बहाव्याच्या भाजीची रेसिपी सांगून बहाव्याची भाजी करायला भाग पडतात. किती मस्त ना. काय दिलं आपण, थोडा वेळ आणि आपल्याजवळ असलेलं थोडं ज्ञान. मुले आपसुकच ग्रहण करतात. प्रात्यक्षिक कृती बघून सारं ज्ञान विद्यार्थी आपल्या डोळ्यात साठवतात आणि जीवनाभोवती घेतात. हेच जीवन शिक्षण खरं ना. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येते पुन्हा हिरवा रंग घेऊन.